पळ 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 लवकर बघ. हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर हे बघा मी निघालेले हे गोटखिंडीला आणि गोटखिंडीत आज भावईचा कार्यक्रम असतो बघा. आणि जाताना वाटेत भला मोठा पाऊस लागलेला, खूप मोठा पाऊस होता. मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात जास्त दिसत नाही पण पाऊस तर खूप जास्त मोठा होता. आणि आता चाललोय गोटखिंडीला. चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा शेवटपर्यंत. गोटखिंडीला चालला चला आता गप्पा मारत गाणे ऐकत पावसाचा आनंद घेत आम्ही प्रवासाला चालू केले बघा. खूप मोठा पाऊस होता बघा. इथे थोडाच होता, थोडा वेळ पडला, परत काही नाही पडला. नंतर पोचलो गोटखिंडीत. थोडा वेळ आराम करून मग आम्ही निघालोय देवळात बघा. गोटखिंडीचं ग्रामदैवत आहे अमृतेश्वर मंदिर आणि इथे आलोय बघा. छान अशी पिंड आहे बघा, मागं दिले अमृतेश्वर प्रसन्न. खूप छान आणि भव्य दिव्य असं मोठं मंदिर आहे. इथे सगळ्यांनी आम्ही नमस्कार करून घेतला आणि आता पुढे निघालोय बघा. गोल फेरी हे बघा. इथनं बाहेर यायचं असं आणि मग आता फोटो वगैरे काढले. ही आहे मैत्रीण आणि हे खूप सभा मंडप आहे बघा. खूप मस्त मोठं आहे मंदिर. आणि आता भावईचा कार्यक्रम पाहण्यासाठी इथे जमलेलो आहोत बघा. सगळे आता भावई बघतायत. खूप छान असा कार्यक्रम आहे. पारंपरिक खेळ आहे भावई. खूप सालापासून खूप वर्षापासून खेळले जातात बघा. इथे हा आहे आरगडी आणि पुढे आहेत ते मुकोटे आहेत बघा. दोघांचा खेळ तसं चालू असतोय बघा. सगळीजण बघत बसलेत आणि शूट करत पण आहेत सगळी. हजारो वर्षापासून हा खेळ पारंपरिक पद्धतीने चालत आलेला आहे बघा. खूप छान कार्यक्रम असतोय हा. ह्याच्या आधी पण जोगण्या पिसे असे कार्यक्रम असतात आणि शेवटच्या दिवशी हा मुकुटांचा कार्यक्रम असतोय बघा. पाहण्यासाठी खूप गर्दी झालेली आहे. पळ 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 लवकर बघ. या खेळामध्ये 12 बलुतेदार आणि 18 पकड जातीमधली लोक भाग घेऊ शकतात बघा. सगळ्यांनी म्हणजे खेळाचा आनंद घेतात. खूप मस्त.
बघा हे आहेत पाखरं. हे पाखरं खेळतात बघा. मुकुट झालं पाखरं खेळतात आणि या खेळाची सांगता होते. गोटखिंडीतील खेळ छोटासा खेळ आहे, पण आष्ट्यात त्याच्यापेक्षा जास्त मोठा खेळ असतो बघा. आणि आता सगळा कार्यक्रम वगैरे झाला आहे. आता निघालोय पुढे. आता आष्ट्यात थांबणार. आष्ट्यात जाणार आहे. आष्ट्यातल्या पण पाहुण्यांनी बोलवलं होतं मग यात्रेसाठी, म्हणून आता निघालोय बघा. ही आई उभारली होती. त्याचं आता बाळूमामालाही आलो. दर्शन घेतलं बाळूमामांचं. म्हटलं आष्ट्यातलं बाळूमामांचं दर्शन घेऊन जायचं. मग पुढं दर्शन घेतलं आणि पुढे चाललोय बघा आता. आणि निघालोय पुढे आता. तर आष्ट्यांची पण खूप मोठी यात्रा असते. आष्ट्यात पण जोगण्या वगैरे मुकुट यांचा खूप मोठा खेळ असतो आणि यात्रा खूप भरलेली असते बघा. हे बघा आता यात्रेत आलोय आष्ट्याच्या. इथून सुरुवात होते बघा. चौंडेश्वरी देवी ग्रामदैवत आहे आष्ट्याचं. आणि इथं चौंडेश्वरी देवीचं यात्रा भरलेली आहे. इथे पण भाऊचा खूप मोठा खेळ असतोय. गोटखिंडीपेक्षा पण मोठा खेळ आष्ट्यातला असतोय बघा. आणि आता ही यात्रा सगळीकडून यात्रा भरलेली आहे. इथे पण पाहुण्यांनी बोलवलेलं म्हणून आलोय. संध्याकाळी 5ची वेळ होती आणि आलोय आता. आता इथे थोडा वेळ थांबणार आणि मग देवीचं दर्शन घेणार. मग इथं थोड्या वेळा संध्याकाळपर्यंत थांबलेलो. देवीचं दर्शन घेतलं आणि मग घरी गेलो. रात्री घरी पोचायला तरी बराच वेळ झाला होता. ह्या आहेत बघा गोटखिंडीमधील जोगण्या. जोगण्यांचा काही व्हिडिओ माझ्याकडे नाही आहे. आणि त्यानंतर आम्ही आष्ट्यात जेव्हा आलतो तेव्हा हा चौंडेश्वरी मंदिरात काढलेला फोटो आहे बघा.